ही कॉईल बघा आता यामध्ये हे सर्किट आणलंय, पण ह्यात हा ट्रान्सफॉर्मर म्हणून वापरलेला नाही, ह्यात कॉईल म्हणून वापरलाय. हे बघा हा दिसतोय हिरवा एक नाही, हा ट्रान्सफॉर्मर म्हणून नाही वापरलेला, कॉईल म्हणून वापरलाय. पण ट्रान्सफॉर्मर असाच असतो बघा, असाच. मोठे मोठे पण असतात, अगदी मोठे पण असतात, जास्त कपॅसिटीज. हा एकदम कमी कपॅसिटीचा आहे. हा हिरवा दिसतोय का रे तुम्हाला? इथं नाही दिसणार याच्यावर, का दिसतोय? नाही. ठीक आहे ठीक आहे. आपलं ऑफलाईन चालू झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन. ट्रान्सफॉर्मर, कपॅसिटर्स, हे बघा ह्यात सगळे आहेत. 10-11 रेजिस्टर आहेत, जवळजवळ 9-10 कंडेन्सर आहेत म्हणजे कपॅसिटर. त्यानंतर एक कॉईल आहे, हा ट्रान्सफॉर्मर आहे, सगळे आहेत. डायोड्स आहेत, हे बघा पीएन जंक्शन डायोड्स जवळजवळ किती आहेत बघा, 4 4 8 9 10 11 12 हे आहेत पीएन जंक्शन डायोड. आणि त्याचबरोबर झिनर डायोड सुद्धा दिसतोय मला बघा, यात झिनर डायोड सुद्धा आहे. सगळं दाखवतो मी ऑफलाईनला बरं का, आता या कॅमेऱ्यामध्ये काय तुम्हाला दिसणार नाही. बरं ठीक आहे. या पद्धतीने इथं मी घेतला ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचे हे प्रायमरी टर्मिनल, सेकंड टर्मिनल, त्याचे 2 टर्मिनल, हे प्रायमरी कॉईल, सेकंडरी कॉईल, त्याचे हे 2 टर्मिनल P1 P2, त्याचे हे 2 टर्मिनल S1 S2. हे सिम्बॉल आहे ट्रान्सफॉर्मरचं. आणि मी आयर्न कोअर ट्रान्सफॉर्मर घेतलाय. आता त्यानंतर मी या ठिकाणी फक्त एक डायोड टाकणार आहे, त्याला मी डी म्हणतो, डायोडला डी म्हणतो. डायोडचं हे रिजन कसलं असतं रे इकडचं, आणि पुढचं रिजन कसलं असतं? सिम्बॉल काढलंय मी डायोडचं, सगळा डायोड नाही काढलेला कालच्या सारखा, सिम्बॉल काढले मी, सिम्बॉल. इकडचं रिजन कसलं असतं? पी रिजन. ट्रायंगल म्हणजे पी रिजन, आणि व्हर्टिकल स्ट्रोक म्हणजे एन रिजन. बरोबर. पीएन जंक्शन डायोड इथं मी लावलेलं आहे. आता या ठिकाणी या एन रिजन पासून येणारे एक टर्मिनल आणि या S2 पासून एक येणारं टर्मिनल, हे मी देणार, त्या टर्मिनल नाव देतो ए आणि बी. आणि हे मी देणार कोणाला माहितीये का? लोड सर्किटला. लोड सर्किट म्हणजेच आपण समजा आपलं मोबाईल सर्किट, टीव्ही सर्किट, रेडिओ सर्किट, हे जे काय असेल त्याला ही 2 टर्मिनल ए बी द्यायचे. म्हणजेच लोड सर्किटला मी RL म्हणतो, लोड सर्किट, किंवा लोड रेजिस्टर म्हणून वापरतो. लोड रेजिस्टर म्हणजेच आपलं पुढचं सर्किट असतं. या ठिकाणी रेक्टिफायर आपला एवढाच आहे बघा. मी सर्किटचे पार्ट पाडतो. या 2 टर्मिनल मध्ये तुम्हाला डीसी आउटपुट मिळणार आहे, पण ते प्युअर डीसी नसतं. मग इथं म्हणतो मी डीसी आउटपुट, डीसी आउटपुट या एबीच्या अक्रॉस, आणि ते दिले आपण कुणाला? लोड सर्किटला. म्हणजे रेक्टिफायर एवढाच आहे बरं का मुलांनो. रेक्टिफायर म्हणजेच एक डायोड. रेक्टिफायर म्हणजे एक डायोड. या ठिकाणी हा एसी इनपुट पार्ट, एसी इनपुट पार्ट बघा, सर्किटचे पार्ट, एसी इनपुट पार्ट, एसी इनपुट पार्ट हा झाला ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर हा रेक्टिफायर, आणि हा डीसी आउटपुट पार्ट किंवा लोड पार्ट, डीसी आउटपुट पार्ट. म्हणजे खरा रेक्टिफायर म्हणजे एक डायोड, म्हणून डायोडलाच दुसरा शब्द आहे. पीएन जंक्शन डायोडलाच दुसरा शब्द आहे, त्याला म्हणतात रेक्टिफायर. काय म्हणतात त्याला? रेक्टिफायर. बघा सर्किटचे पार्ट तुमच्या पुस्तकात दिलेले नाहीत, पण सर्किटचे पार्ट मी इथं लिहून दिलेले आहेत. जरा लिहिताय का तुम्ही? पण लिहिताय का? इथंच पुस्तकात लिहा की रे. इकडे एसी इनपुट पार्ट तुमच्या पुस्तकात असा दाखवलाय बघा, एसी इनपुट पार्ट दाखवलाय का? होय. हा एसी इनपुट पार्ट, हा ट्रान्सफॉर्मर, एक डायोड म्हणजेच रेक्टिफायर, आणि हे लोड सर्किट किंवा डीसी आउटपुट पार्ट. अशा पद्धतीनं हे सर्किट झालं बघा. याला म्हणायचं हाफ वेव्ह रेक्टिफायर सर्किट. आता ह्याचं प्रोसेस कशी चालते बघा, तुम्हाला लिहायची आहे, व्यवस्थित ऐकायची, आणि ज्या पद्धतीने मी सांगतो त्याच पद्धतीने लिहायचे. ह्यातलं काही बघायचं नाही. बघा, इनिशियली सपोज फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ ऑफ AC इनपुट सायकल इज रनिंग ऑन. तुम्ही जे दिलेले इनपुट आहे की नाही, हे AC इथं मी ग्राफिकली दाखवतो बघा.
या ठिकाणी याला म्हणतो मी इनपुट व्होल्टेज व्ही इन म्हणतो. त्याचा हा 0 एवढं मॅक्झिमम आहे आणि एवढं मिनिमम आहे असं समजतो. आणि मग इकडं फेज किंवा टाइम घेतलो, टाइम किंवा फेज दोन्ही घेतलं तरी चालतं. आणि मग तुम्ही दिलेलं इनपुट कसं आहे बघा, एसी आहे. कसला आहे? एसी इनपुट. त्याच्या या फेज आहेत 0 π/2 पाय, 0 π/2 पाय, 3 π/2 माहित आहे ना, 2 पाय शिकवलंय की तुम्हाला, 5 π/2 3 पाय, 7 π/2 4 पाय, 9 π/2 5 पाय, 11 π/2 आणि या ठिकाणी 6 पाय. अशा पद्धतीने या फेजेस आहेत. आता बघा हे इनपुट दिलंय. आता सुरुवातीला इनिशियली सपोज फर्स्ट हाफ ऑफ एसी इनपुट सायकल इज रनिंग ऑन. पहिला हाफ चालू झालाय, इथं स्टार करतो, पहिला हाफ चालू झालाय. एवढा स्लो नसतो बरं का, एका सेकंदाला ही सायकल इथं पूर्ण झाली सायकल. अशा 50 सायकल होतात एका सेकंदाला. पण आपण शिस्तीत जाऊया एक्सप्लेन करत. फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ ऑफ एसी इनपुट सायकल इज नाव रनिंग. नाव this P1 becomes suppose positive and P2 becomes negative. आपण सपोज केले. कुठल्या क्षणाला कोण पॉझिटिव्ह असेल कोण निगेटिव्ह असेल सांगू शकत नाही, कारण एसी आहे, डायरेक्शन सारखी बदलतोय. सेकंदाला 50 वेळा डायरेक्शन बदलतो. पण दिलेल्या टाइम इन्स्टंटला समजा P1 पॉझिटिव्ह आहे, P2 निगेटिव्ह आहे. P1 ऑफ ट्रान्सफॉर्मर इज बिकम्स पॉझिटिव्ह and P2 is becomes negative, so that current through the primary circuit of transformer is running from P1 to P2. हा बघा, प्रायमरी मध्ये करंट असा निघाला आहे बघा. ठीक आहे. मग त्या प्रायमरीचं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. ते मॅग्नेटिक फील्ड सेकंडरीला असोसिएट होतं. ते ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग तुम्हाला हा चॅप्टर झालाय का, EMI इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन चालू आहे का? हा, त्यात ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग तुम्ही बघणार आहे. मग ह्याचं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं कसलं, व्हॅरिंग स्वरूपाचं. कारण ह्याच्यातला करंट सुद्धा व्हॅरिंग आहे. बघा करंट बघा कसा आहे, पहिल्यांदा 0, पुन्हा मॅक्झिमम होतोय, पुन्हा मिनिमम होतोय, पुन्हा 0 होतोय, आहे की नाही. 0 मॅक्झिमम 0 पोटेन्शियल होतोय. तसंच करंट सुद्धा 0 मॅक्झिमम 0 म्हणजे व्हॅरिंग करंट. आणि मग व्हॅरिंग करंट जर या प्रायमरी मधून पास झाला त्या कॉइल मधून, तर कॉइलच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. ओरस्टेडच्या म्हणण्यानुसार ते मॅग्नेटिक फील्ड कसलं असतं, व्हॅरिंगच असतं. आणि असं व्हॅरिंग म्हणजे बदलणार, त्याची मॅग्नेट्यूड वाढत जाते पुन्हा कमी होत जाते. असं बदलणारं मॅग्नेटिक फील्ड सेकंडरीला जर असोसिएट झालं, जर झालं म्हणजे होतच, तर सेकंडरी मध्ये पण पोटेन्शियल जनरेट होत. आणि मग सेकंडरी मधून करंट पास होतो. त्याचा सेकंडरीचा सपोज विथ रिस्पेक्ट टू P1 P2 S1 becomes positive and S2 becomes negative. समजा P1 पॉझिटिव्ह P2 निगेटिव्ह, त्याला असोसिएट झाला की S1 होतो पॉझिटिव्ह म्हणजे हायर पोटेन्शियल आणि S2 होतो लोअर पोटेन्शियल. म्हणजे काय झालं बघा, पॉझिटिव्ह पोटेन्शियल इज गेन टू दी P टाइप region of the diode directly and indirectly through this load circuit or load resistor. Indirectly negative region is get connected to negative, so that this diode D becomes dot dot biased. कसला बायस झाला, बायसिंग कसलं झालं. अरे डायोडला बायसिंग कसलं, अरे बायसिंग शब्द माहित नाही, फॉरवर्ड. हा बरोबर. बायस म्हणजे काय, बायसिंग करायचं म्हणजे काय करायचं,
तर दिलेल्या इलेक्ट्रॉनिक External डिव्हाइसला ऑन स्टेट मध्ये आणण्यासाठी बाहेरून सप्लाय जोडायचा, त्याला बायसिंग म्हणतात. त्या प्रोसेसला काय म्हणतात? बायसिंग असं म्हणतात. आणि मग बघा आता, डायोड डी बिकम्स फॉरवर्डली बायस्ड and in forwardly biased condition diode is remains on. कसा राहतो डायोड? ऑन राहतो. फॉरवर्ड बायस काय बघितली कंडिशन, 0.7 किंवा 0.3 दिले की डायोड ऑन फायर होतो लगेच. सो डायोड इज गेट्स फायर, दॅट इज इट कम्स इन ऑन स्टेट इन फॉरवर्डली बायस्ड स्टेट and it start to conduct current from पाथ इथं लिहितोय बघा, फ्रॉम S1 टू डायोड टू A थ्रू RL टू B. इथं टर्मिनल B आहे बरं का, हे B आहे, टू B टू S2 टू S1. बघा या पाथ मधून करंट फ्लो व्हायला सुरुवात होते. बघा डायोड ऑन झाला रे झाला की S1 मधून करंट जातो, डायोड मधून जातो, त्यानंतर A ला येतो, म्हणजेच या पॉइंटला येतो, तिथं पुन्हा RL मधून जातो, पुन्हा B ला येतो, B पासून करंट जातो S2 ला येतो आणि पुन्हा S1 ला येतो. झालं का? मग मला सांगा, RL मधून जाणारा करंट कसा गेला रे? RL मधून हे काय मी हात फिरवतोय की कसा गेला? कुठल्या पॉइंट पासून कुठल्या पॉइंट कडे? अरे पॉइंटला नाव दिलेत की बाळांनो? हे काय इथं ए दिलाय, इथं बी दिलाय. मग RL मधून जाणारा करंट कुठल्या पॉइंट पासून कुठल्या पॉइंट कडे जातोय? ए पासून बी कडे. ए टू बी इथं दाखवतो बघा. करंट ए थ्रू दी सेकंडरी इज स्टार्ट्स and it flows our circuit, that is load resistance, from A to B. A to B करंट मिळाला बघा. इकडे करंट P1 to P2 प्रायमरी मध्ये आणि सेकंडरी पार्ट मध्ये या पाथ मधून, म्हणजेच A to B RL मधून. समजलं का? हा. आणि हा करंट सुद्धा कसा असतो बघा, ज्या पद्धतीने प्रायमरी मधला करंट कसा व्होल्टेज 0 मॅक्झिमम 0 आहे, तसा करंट पण होतो 0 मॅक्झिमम 0. ह्याच्या एवढं व्होल्टेज एवढा नसेल, जरा कमी असेल, पण 0 मॅक्झिमम 0. आणि मग सेकंडरी मध्ये तयार होणारा करंट सुद्धा तसाच होतो. हे बघा सेकंडरी मध्ये आउटपुट दाखवतोय मी, हे सेकंडरीला आपण घेतोय आउटपुट, इकडे टाइम किंवा फेज घेतोय मी, आणि इथं घेतोय आउटपुट या ऍक्सिसला. त्या आउटपुटला सुद्धा खुणा करून घेतोय. बघा π/2, पाय, 3π/2, 2π. हे बघा इथं 2π आहे, खुणा करून घेतोय 2π. त्यानंतर या ठिकाणी मोठ्या मोठ्या घेतो आता 3π, इथं 4π, इथं 5π, 6π, मधले घेत नाही आता. अशा पद्धतीनं या ठिकाणी मी हाच फेज घेतलाय. आता बघा आउटपुटला असणारा पार्ट, आउटपुट पार्ट म्हणजेच हा सेकंडरी पार्ट, सेकंडरी मधला करंट सुद्धा या RL मधून जाताना तसाच तो पहिल्यांदा 0 असतो आणि मग तो मॅक्झिमम होत जातो आणि पुन्हा 0 होतो. आणि त्या पद्धतीनं या RLच्या अक्रॉसचं व्होल्टेज सुद्धा 0 असतं, पुन्हा मॅक्झिमम होतं, पुन्हा 0 होत. झालं बघा, आउटपुट मिळालं. प्युअर DC आहे का? नाही. आता बघा, आता दुसरी सायकल चालू झाली. हे बघा आता कुठली सायकल आहे इनपुटची? निगेटिव्ह. ही पॉझिटिव्ह सायकल, पॉझिटिव्ह पार्ट हाफ सायकल, आणि ही निगेटिव्ह हाफ सायकल. इथं एक सायकल पूर्ण झाली बघा. येते का लक्षात? आता कुठली चालू झाली? पॉझिटिव्ह. हा लिहायच तिथं नाव. Negative half cycle of AC input is now running on. At that time, this P1 becomes negative and P2 becomes positive. झालं, आता निगेटिव्ह व्होल्टेज मिळालं.
मग आता करंट कुठून कुठं जाईल? करंट नेहमी कुठून कुठं P2 टू P1. बघा करंट डायरेक्शन बदलली. मगाशी होता खाली P1 टू P2 आणि म्हणजे असा प्रायमरी मधला, आणि आता जातोय असा, म्हणजे डायरेक्शन बदलतोय, म्हणजे तो एसी आहे. असला अल्टरनेटिंग करंट म्हणजे अल्टरनेटली डायरेक्शन बदलणारा करंट, म्हणून त्याला म्हणायचं एसी व्होल्टेज किंवा एसी करंट. व्होल्टेजमुळे असणारा करंट म्हणजे एसी करंट. मग आता बघा, with respect to that P1 and P2, S1 becomes negative and S2 becomes positive, so that the negative potential is gained directly by P region of diode D. या D डायोडच्या P रिजनला डायरेक्टली काय मिळालं रे? निगेटिव्ह पोटेन्शियल मिळालं, निगेटिव्ह बाहेरून. आणि इनडायरेक्टली काय मिळालं बघा? इनडायरेक्टली म्हणजे थ्रू RL काय मिळालं? काय मिळालं इनडायरेक्टली? पॉझिटिव्ह पोटेन्शियल. So N region of the diode is indirectly gain positive potential. Hence, the diode is becomes reversely biased. And in reversely biased condition, that diode is not remains on. Ordinary diode आहे तो ऑन राहत नाही. मग कसा राहतो? ऑफ. ऑन राहिला तेवढं व्होल्टेज आपण निगेटिव्ह देणार नाही बरं का. इथं आहे तेवढंच, ट्रान्सफॉर्मरनं कमी केलेलं व्होल्टेज तेवढंच देणार आहे आपण, त्याच्यापेक्षा जास्त देणार नाही. म्हणजे डायोड काय राहिला आता? ऑफ. आणि डायोड ऑफ राहिल्यामुळे इथं सर्किट झालं खंडित. जरी ह्या S1 S2 मध्ये पोटेन्शियल डिफरन्स प्रोड्यूस झाला तरी सुद्धा या ठिकाणी कट झालं सर्किट, त्यामुळं हा करंट मिळत नाही. म्हणजेच RL च्या अक्रॉस व्होल्टेज मिळत नाही. म्हणजे RL आउटपुटला असणारं व्होल्टेज असतं 0. ते 0 मी कसं दाखवतोय बघा, या निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये 0 व्होल्टेज, काहीच नाही, 0 व्होल्टेज. हे 0 इथं आहे, हे बघा, कारण करंटच नाही, RL मधून करंटच नाही, त्यामुळे व्होल्टेजच RL च्या अक्रॉस डेव्हलप होत नाही. लोड रेजिस्टरच्या अक्रॉस व्होल्टेजच डेव्हलप होत नाही, मग 0 व्होल्टेज. हे बघा 0. आता मला सांगा, आता पॉझिटिव्ह हाफ चालू झाला दुसऱ्या सायकलचा पहिला, आता पॉझिटिव्ह हाफ चालू झाला, आता हा पण संपला, आता हा पॉझिटिव्ह हाफ चालू झाला. आता काय होईल रे? सांगा मला, आता काय होईल? डायोड ऑन रे. इथून जायचं, इथून. आता काय होईल? P1 टू P2 करंट. म्हणजेच P1 काय? पॉझिटिव्ह. आणि P2 becomes निगेटिव्ह. So that current is from P1 to P2. With respect to P1, P2, S1 becomes पॉझिटिव्ह. and S2 becomes निगेटिव्ह. Again, P region of diode is directly gain पॉझिटिव्ह पोटेन्शियल. positive potential, and indirectly म्हणजे through RL, indirectly that N region of diode D gains निगेटिव्ह पोटेन्शियल. Again diode becomes कसला biased? Forwardly biased, and it start to conduct current. It remains on and start to conduct current through the path. वाचा की रे, कुठल्या पाथ मधून करंट जातो? काही दिसत नाही. S1 D A RL B S2 S1. बरोबर. S1 to D to A through RL to B to S2 to S1 झाला बघा. परत एकदा RL मधून A to B करंट गेला तिसऱ्या सायकल मध्ये पॉझिटिव्ह हाफ मध्ये, आणि मग इथला ह्या डायोड लोड रेजिस्टरच्या या A आणि B
या दोन टर्मिनल मध्ये म्हणजेच या दोन टर्मिनल मध्ये परत एकदा पोटेन्शियल डेव्हलप झालं. पण इकडचं पोटेन्शियल हे जे इनपुट आहे ते कसं आहे बघा, 0 मॅक्झिमम 0. म्हणजे इथं सुद्धा तयार होणार कसं होणार आहे, 0 मॅक्झिमम 0. परत दुसऱ्या सायकलचा निगेटिव्ह हाफ चालू झाला, काय होणार, आता तिकडे जाऊ नका, आता काय होणार, 0 राहणार. 0. परत काय होणार, 0 मॅक्झिमम 0. परत काय होणार या निगेटिव्ह मध्ये, परत काय होणार, झालं बघा आउटपुट. झालं का, आउटपुटचा हा ऍम्प्लिट्यूड, ऍम्प्लिट्यूड म्हणायचं त्याला. ही साइन वेव्ह आणि ही हाफ साइन वेव्ह. हे बघा ऍम्प्लिट्यूड, हे आउटपुट बघा, 0 0 0 0. परत एकदा 0 मॅक्झिमम 0, परत कंटिन्युअस 0 0 मॅक्झिमम 0, कंटिन्युअस 0 0 मॅक्झिमम 0, कंटिन्युअस 0 0 मॅक्झिमम 0. हे आउटपुट. आउटपुट मिळताना एकाच डायरेक्शन मध्ये आहे का नाही बघा बरं, युनि डायरेक्शनल, एकाच डायरेक्शन मध्ये आहे का नाही आउटपुट, बघा की. हे बघा ए टू बी या एकाच दिशेनं करंट, उलटा करंटच नाही, मग झाला का डीसी करंट, नाही. ए झाला की रे, डीसी झाला की रे, प्युअर नाही, डीसी झाला की नाही, पण हे काय करंट एकाच दिशेनं आहे रे. हो. मग डीसी करंट. आणि मग ह्याच्या दोन टोकामध्ये तयार होणारा पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा काय, डीसी झालं. आउटपुट डीसी एकाच दिशेनं आहे, निगेटिव्हला जातच नाही, फक्त पॉझिटिव्ह. 0 मॅक्झिमम 0 होऊ द्या, पण फक्त पॉझिटिव्ह आहे का, पॉझिटिव्हलाच फक्त आहे, निगेटिव्हला आहे का नाही. नाही. म्हणजे झालं डीसी एकाच डायरेक्शन मध्ये. मग प्रायमरी मध्ये बघितलं तर करंट डायरेक्शन बदलतोय, असं एकदा असं एकदा, असा एकदा असा एकदा, पण डीसी मधला मात्र करंट एकाच दिशेने आहे. म्हणजे हा एसी, एसीचा काय झाला, डीसी. डीसी झालं की रेक्टिफिकेशन, झालं रेक्टिफिकेशन. पण हे रेक्टिफिकेशन कसं झालंय बघा, फक्त कुठल्या हाफ मध्ये झालं, इनपुटच्या. अरे कुठल्या, पॉझिटिव्ह हाफ मध्ये का निगेटिव्ह हाफ मध्ये, पॉझिटिव्ह. 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 म्हणजेच एका सायकलच्या हाफच वेव्ह मध्ये तुम्हाला आउटपुट मिळाले, राहिलेल्या हाफ मध्ये 0 राहिलाय करंट, म्हणजे आउटपुट मिळालंच नाही. पुन्हा दुसऱ्या सायकलच्या फक्त पॉझिटिव्ह हाफ मध्येच मिळालं आउटपुट, निगेटिव्ह हाफ मध्ये मिळालंच नाही. म्हणून याला म्हणायचं हाफ वेव्ह रेक्टिफायर. काय म्हणायचं याला, हाफ वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायर. पण यामध्ये सुद्धा आम्हाला दिसून येतंय, जरी डीसी झालं असलं तरी एसी पार्ट त्यामध्ये आहे. कसा, 0 मॅक्झिमम 0 0 मॅक्झिमम 0 0 मॅक्झिमम 0 0 मॅक्झिमम 0. म्हणजे थोडस असं रिपल आहेच, त्याला रिपल म्हणायचं, रिपल. काय म्हणायचं त्याला, रिपल. आणि रिपल फॅक्टर जास्त आहे. रिपल फॅक्टर म्हणजे रेशो ऑफ एसी कंपोनंट विथ रिस्पेक्ट टू डीसी कंपोनंट इज नथिंग बट रिपल. आणि मग भरपूर रिपल आहे, हे काय कमी जास्त कमी जास्त कमी जास्त होते. एका डायरेक्शन मध्ये करंट आहे का, आहे, पण कमी जास्त कमी जास्त कमी जास्त, म्हणजे प्युअर डीसी नाही, इम्प्युअर डीसी आहे. यामध्ये रिपल फॅक्टर आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्या इनपुट वेव्हच्या प्रत्येक सायकलच्या हाफ पार्ट मध्ये आउटपुटच नाही, म्हणजे इफिशियन्सी अतिशय कमी आहे. इफिशियन्सी, इफिशियन्सी माहित आहे की नाही. आता विद्यार्थ्यांची सुद्धा इफिशियन्सी आपण बघतो. कशी बघतो इफिशियन्सी, त्या विद्यार्थ्याला मी शिकवलं, मग 2 विद्यार्थी घेतले, दोघांना पण मी शिकवतोय, पण एकाला पडले 90% आणि एकाला पडले 70%. कुणाची इफिशियन्सी जास्त, 90 वाल्याची. म्हणजे जेवढं पुरवलंय आपण तेवढ्यात त्यानं 90% दिले आणि दुसऱ्यानं 70% दिले, म्हणजे त्याची इफिशियन्सी जास्त. आलं का लक्षात. तसं इथं बघितलं तर एसी पार्ट बराचसा आहे. आणि दुसरी गोष्ट, हाफ सायकल मध्ये आउटपुटच नाही, म्हणजे हाफ सायकल इनपुटची वाया गेली ही खालची.
वाया गेली म्हणजे इफिशियन्सी कमी असते, अतिशय इफिशियन्सी कमी असते. याला म्हणायचं हाफ वेव्ह रेक्टिफायर. आणि सांगताना असं सांगायचं, थ्रू दी प्रायमरी ऑफ ट्रान्सफॉर्मर the current is produces in both the direction, so it is AC. But through the load resistor in the secondary part of transformer, there is current in only one direction. There is current in only one direction, so it is DC. The rectification is takes place there. But within only positive half of AC input cycle, there is output, so that it is called half wave rectifier. काय म्हणायचं त्याला? हाफ वेव्ह रेक्टिफायर. समजलं का? सांगा. काय शंका असल्यास विचारा, नाहीतर मग फुल वेव्ह रेक्टिफायरला जाऊया आपण. वर्किंग समजलं का सगळ्यांचं कसं होतं? हो सर. हा, लक्षात ठेवायचं आणि याच पद्धतीने लिहायचं आपल्या भाषेत. त्यातलं काय पाठ करत बसायचं नाही. वर्किंग आपल्या भाषेत लिहायचं. सांगू का जरा इंग्लिश मध्ये तुम्ही काय लिहायचं ते? हो. बघा, हो म्हणजे लिहून घेत बसू नका. लिहून घेत बसलो तर 4 चॅप्टरला 4 वर्ष लागतील. बघा इकडं, लेट a first positive half of AC input cycle is on, so that suppose P1 of primary is becomes positive and P2 is becomes negative, so that current through primary is from P1 to P2. With respect to them, suppose S1 is becomes positive and S2 is becomes negative. Hence, P region of diode D gains positive potential directly and N region of diode gains negative potential indirectly, so that diode D is gets forwardly biased. Diode D gets forwardly biased. And in forwardly biased state, it becomes on. It becomes on म्हणायचं नाही. ऑन वेगळं, मी कॅपिटल लिहिलंय, ON कॅपिटल लिहिलंय. ऑन आणि ऑफ माहित आहे ना तुम्हाला? Close the switch. हा, ऑन अँड ऑफ कंडिशन, स्विचचे कंडिशन. खाली दाबलं की ऑन, वर दाबलं की ऑफ असं म्हणतोय मी. नाहीतर आउन म्हणायचं नाही. आउन ते तुमचे ते इंग्लिश मध्ये वापरतात ते वेगळं. D becomes on and it start to conduct the current S1 to D to A through RL to B to S2 to S1. तुम्ही एवढंच लिहायचं. It start to conduct the current through the path S1D A RL B S2 S1. झालं बघा, क्लोज द पाथ. Hence, in the positive half of AC input cycle, there is current through load circuit or load resistance from A to B. हे काय दाखवलंय, तुम्ही पण दाखवायचं तिथं. But as AC input have 0 maximum 0 like this, DC output also have 0 maximum 0, such type of ripple. आता एक पॅराग्राफ झाला. आता दुसरा पॅराग्राफ. Now, negative half of AC input cycle is on, so that P1 becomes negative and P2 becomes positive of primary of transformer. With respect to them, S1 becomes negative and S2 becomes positive of secondary terminals of transformer.
Hence, P region of diode D gains negative potential directly and N region gains positive potential indirectly. So that diode D becomes reversely biased. In reversely biased state, diode D remains off. And there is no current through secondary part of transformer. That is no current through RL. So no potential across A and B. Current is potential is नाही तर current कुठला येईल. Potential आलंच नाही इकडं निगेटिव्ह हाफ मध्ये, कारण डायोडनं कट केलं सर्किट. डायोड ऑफ आहे, कट केलं, स्विच ऑफ सारखं. म्हणजे फॉरवर्ड बायस म्हणजे स्विच ऑन आणि रिव्हर्स बायस म्हणजे ऑर्डिनरी डायोडचा स्विच ऑफ. ऑर्डिनरी डायोड रिव्हर्स बायस मध्ये ऑन करतच नाहीत, त्याला पोटेन्शियल वाढवावं लागेल, पण आपण करत नाही कारण डायोड लगेच जळून जातो. काल सांगितले मी, ऑर्डिनरी डायोड रिव्हर्स बायस मध्ये वापरायचा का नाही. बरं ठीक आहे, हे सगळं लिहित बसायचं नाही, पण एवढं जे लिहायचं ते सांगितलं का. सेम आता तिसरा पॅराग्राफ. Same type of process is continuously running on and the output is shown as as in a graph. Output हे ग्राफ मध्ये दाखवले असं असतं, एवढंच लिहायचं. आणि मग त्यातच दोन ओळी घालायच्या. Through the primary of transformer current is in both directions, so it is AC. But through the load resistor, current is in one and only one direction, that is A to B. Hence, it is rectification. But within only positive half of AC input cycle, there is output in the secondary, so that it is half wave rectifier. झाला बघा तिसरा पॅराग्राफ. असं 3 पॅराग्राफ मध्ये थोडक्यात लिहायचं. समजलं का काय लिहायचं आहे. हो. हा, आता वाचायची सुद्धा गरज नाही, वाचायची सुद्धा गरज नाही. मी असं करून दाखवलंय, ह्या पद्धतीने लक्षात ठेवायचं, फक्त लक्षात ठेवायचं आणि तेवढंच लिहून काढायचं आहे आपल्या भाषेत. मग जाऊया का, आणि तेवढं एक वाक्य टाका. There is no output within half cycle, each half cycle. So efficiency of half wave rectifier is very less. नाही लिहिलं तरी चालतंय बरं का, नाही लिहिलं तरी चालतंय, पण लक्षात तरी ठेवा. आणि it have ripples, so attenuation is present there. हे ripples आहेत यात. It is not pure DC. नाही लिहिलं तरी चालतंय बरं का, ते त्या दोन ओळी नाही लिहिलं तरी चालेल. ओके, झालं का हाफ वेव्ह रेक्टिफायर. हा, जाऊया का फुल वेव्ह रेक्टिफायरला. हो. हा, आता बघा फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये कधी कधी 2 डायोड वापरतात, कधी कधी 4 डायोड. 4 डायोडच्या रेक्टिफायरला ब्रिज रेक्टिफायर, तो फुल वेव्ह रेक्टिफायरच असतो, तोच शक्यतो सगळ्या कंपन्या वापरतात. इथं सुद्धा या ठिकाणी आतल्या बाजूला डायोड किती दिसतात रे तुम्हाला. इथं डायोड बघा बरं, हे बघा, हे बघा, हे बघा, इथं हे काळे डायोड किती आहेत, संख्या मोजा घे. खाली खाली आत आहेत बघा, आत. थांबा मग बोट ठेवतो. हे बघा, हे किती आहेत मोजले का, किती आहेत रे. 1 2 3 आणि 4 आहेत का. क्लिअर 3 कुठं आहेत रे. अरे तर मलाच तुम्ही चष्मा घालायला लावता वाटतं. काय बघा, पेन दाखवतो तुम्हाला, पेन. हे नव्हे, इकडं नव्हे, हे बघा इथं किती आहेत. 1 2 3 4 आहेत का. हो. हा, 4 डायोडनं ब्रिज रेक्टिफायर तयार होतो. सगळ्या कंपन्या ब्रिज रेक्टिफायर वापरतात.
कोणी 2 डायोडचा रेक्टिफायर फुल वेव्ह रेक्टिफायर, ब्रिज रेक्टिफायर हा फुल वेव्ह रेक्टिफायर, पण 2 डायोडचा फुल वेव्ह रेक्टिफायर आपण जो आता बघायला निघालोय तो कुठल्याही कंपन्या वापरत नाहीत. बघा आता सर्किट कसं होतंय, बघा सर्किट कसं होतंय. बघा आता हे आहे तसंच, ह्यातलं फक्त एक ओढतो, हे P1 बिकम्स पॉझिटिव्ह, ते ऑपरेशनच्या वेळी बघू, म्हणजेच त्याची मोशन चालू झाल्या म्हणजे ऑन स्टेट आल्यानंतर बघूया, ऑन केल्यावर. आणि मग फक्त इथं बदल करायचा. हे बघा इथं इथं काय बदल होतोय, बघा बघा काय बदल होतोय लक्षात ठेवायचं. हे पुसतो मी आता आउटपुट पार्ट, डीसी आउटपुट पार्ट. आता डीसी आउटपुट पार्ट कसा घ्यायचा आहे बघा. आता 2 डायोड वापरायचे, ह्याला म्हणतो D1 आणि तसाच एक इथं जोडायचा S2 ला, S2 ला तसाच एक जोडायचा. हा याला म्हणतो D2. काय म्हणतो याला? D2. दिस डायोड इज D2 आणि हा D1 पहिला आपला. आता तिथं कॅस्केड करायचं. D2 चं हे P रिजन, हे N रिजन. आता कॅस्केड करायचं. कॅस्केड काय करायचं, शब्द लक्षात ठेवा, कुठं तरी लिहून टाकायचं लगेच. काय लिहिलंय मी? कॅस्केड. कॅस्केड. कॅस्केड करायचं म्हणजे काय करायचं, दोन्ही डायोडचे निगेटिव्ह एन रिजन एकत्र आणायचे. हे बघा एकत्र आणायचे, एकाच वायरनं जोडून टाकायचे. आणि मग या ठिकाणी याला म्हणतो मी कॅस्केड पॉइंट. कॅस्केड पॉइंटला के म्हणतो. आणि इथून एक आउटपुट घ्यायचं, ए. आपलं आउटपुट झालं बघा ए. दोन्ही डायोडचे एन रिजन वायरनं एकत्र जोडायचे आणि कॅस्केड पॉइंट के करायचा आणि ते एक आउटपुट झालं. आणि आता तुम्हाला म्हटलं होतं ना इथं सेंट्रल टॅप असतात. हा, त्यातला एक सेंट्रल टॅप कुठला तरी घ्यायचा, एक सेंट्रल टॅप. आणि तो इथं न जोडता म्हणजे मी इथं असं करतोय बघा, इथं जोडलेलं नाही, तो सेंट्रल टॅप म्हणजे आपला पॉइंट बी झालं बघा. आउटपुट इथं घ्यायचं, या रेक्टिफायरचा आउटपुट ए आणि बी ला घ्यायचं. ते कसलं असणार आहे, डीसी आउटपुट. डीसी आउटपुट बघा तुमच्या पुस्तकात हा सेंट्रल टॅप खाली आणलाय आणि इकडून नेलाय. काय करायचं, कशाला काय गरज नाही, सरळ पुढे घेऊन जायचं. फक्त इथं असं करायचं. त्यांनी पण केलंयच की, तिथं नाही केलेलं बघा, नाही केलेलं चुकीचं आहे बरं का ते. इकडे लक्ष द्या, तुमच्या पुस्तकात काय केलंय ते अगोदर दाखवतो, नाहीतर तुमचं व्हायचं जमलिंग. बघा हा सेंट्रल टॅप बाणानं दाखवायचा, तो सेंट्रल टॅप घेतलाय, हिथं आणलाय आणि इथं सरळ नेलाय, चुकीचं आहे. ह्याचा अर्थ असा होतो की हे जोडलंय एकमेकाला असा होतो, पण इथं जोडलेलं नाही. इथं असं करायला पाहिजे, त्यांनी ते केलेलं नाही. आणि मग इथून तो बघा अशा पद्धतीनं इथं घेतलाय बी पॉइंट. हे बघा, पण काय गरज आहे का रे, सरळ खाता येत असताना असं खायची गरज आहे का, असा घास घ्यायची गरज आहे का? सरळ उचलून असं जातोय का नाही तोंडात, जातोय का नाही? मग असं खायची गरज नाही, किंवा तांगड्यातून हात घालून असं खायची गरज नाही. कशाला द्रविडी प्राणायाम म्हणतात त्याला. मग मी काय करतो बघा, तुम्हाला सोपं करून देतो सर्किट. काय गरज नाही इकडं, इथं चुकलंयच त्यांचं चुकलेलंच आहे. आणि मग हे सरळ, हे डॉटेड आहे बरं का, हे डॉटेड आपले हे सर्किट मधलं नाही. सरळ मी सेंट्रल टॅप घेतला, त्याला मी एस नाव देतो आणि इथं न कनेक्ट करता इथं आणतो. झालं बघा, ह्या एबीच्या क्रॉस म्हणजे एबी आपण जोडणार आपल्या सर्किटला, म्हणजेच या ठिकाणी दाखवतो लोड रेजिस्टन्स म्हणजे आपलं सर्किट झालं बघा. तुम्ही पण करून घेताय का पुस्तकात तसं? आणि कॅस्केड पॉइंट त्यांनी काढलाय मधून, इथून काय गरज आहे, हा आणायचा इथं जोडायचा, हे एक टर्मिनल आणि सेंट्रल टॅपचं एक टर्मिनल झालं बघा आउटपुट. दुरुस्त करून घेणार का नंतर? हॅलो, हो सर. हा दुरुस्त करून घ्यायचं नंतर. बरं ठीक आहे. आता बघा झाला हे हा रेक्टिफायर आणि हे आउटपुट पार्ट. हा झाला रेक्टिफायर आणि हा झाला आउटपुट. डीसी आउटपुट पार्ट.
कुणाच तरी माईक ऑन बंद केला का ए अरे कोणाच तरी माईक ऑन आहे बघा. केला बंद. बघा डीसी आउटपुट पार्ट आलं का लक्षात इथपर्यंत. सर्किटचे पार्ट बघा, एसी इनपुट पार्ट, ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर आणि डीसी आउटपुट पार्ट झाले बघा सर्किटचे. म्हणजे रेक्टिफायर इथंच आहे. आता फुल वेव्ह रेक्टिफायर कसा होतो बघा. फुल वेव्ह रेक्टिफायर कसा होतो. पहिल्यांदा पॉझिटिव्ह हाफ चालू झाला. एसी इनपुट सायकलचा हा पॉझिटिव्ह हाफ स्टार्ट झाला. मग P1 काय झाला रे सांगा मला आता. विथ रिस्पेक्ट टू दॅट P1 इज बिकम्स, अरे मगाच सारखंच रे, Positive. पॉझिटिव्ह. आणि P2 इज बिकम्स Negative. with respect to them. S1 and S2, these two n terminals of that secondary becomes positive and negative respectively. बघा S1 हायर पोटेन्शियल ला आणि S2 लोअर पोटेन्शियल ला. आता इकडे लक्ष द्या. मग कालच तुम्हाला सांगितलं मी इथं भरपूर सेंट्रल टॅप असतात. असे सेंट्रल टॅप असतात. मग तुम्ही हे टर्मिनल आणि हे जोडलं तर सगळ्यात जास्त आउटपुट 15 व्होल्ट. हे टर्मिनल आणि इथला एक सेंट्रल टॅप जोडला 12 व्होल्ट. हे टर्मिनल आणि दुसरा सेंट्रल टॅप जोडला 9 व्होल्ट. हे टर्मिनल आणि तिसरा जोडला 6 व्होल्ट. हे आणि त्याच्यापेक्षा खालचा जोडला म्हणजे टर्न कमी करायचे, वेटोळे कमी करायचे सेकंडरीचे 3 व्होल्ट. म्हणजे याचा अर्थ असा की या सेंट्रल टॅपला असणारं पोटेन्शियल या हायर पेक्षा कमी असतं आणि लोअर पेक्षा जास्त असतं. म्हणजे थोडक्यात बघा S1 आणि S2 हे बघा S1 आणि S2 इथं बघा S2 आता निगेटिव्ह आहे म्हणजे झिरोच आहे समजा. मग ह्या दोन टर्मिनल मध्ये वायर जोडले की तुम्हाला मिळणार 15 व्होल्ट. त्याच्या खाली एक सेंट्रल टॅप आहे. ह्या दोघात जोडले की तुम्हाला मिळणार 12 व्होल्ट. अजून एक सेंट्रल टॅप आहे. सेंट्रल टॅप बाणाने दाखवतो बरं का. हे एंडचे टर्मिनल हे दोन आणि हे सेंट्रल टॅप हा जोडला की तुम्हाला मिळणार 9 व्होल्ट. हा आणखी एक जोडला ह्या दोघात मिळणार 6 व्होल्ट. आता आलं का लक्षात. म्हणजे हा 15 व्होल्टला तर हा 0ला, हा 12 व्होल्ट, हा 9 व्होल्ट, हा 6 व्होल्ट, अजून एखादा असेल 3 व्होल्ट, अजून एखादा असेल 1.5 व्होल्ट, अजून एखादा असेल 1 व्होल्ट. तुम्हाला पाहिजे तेवढे टर्न कमी करून तुम्ही पाहिजे तेवढं पोटेन्शियल कमी घेऊ शकता. मग सेंट्रल टॅपचं पोटेन्शियल ह्याच्यापेक्षा कमी आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे सेंट्रल टॅप ह्याच्या विथ रिस्पेक्ट काय झाला रे. इथं हायर आहे आणि इथं लोअर आहे. अरे लोअर झाला का नाही लोअर पोटेन्शियलचा. अरे इथं 15 आणि इथं 9 व्होल्ट म्हणजे काय झाला लोअर पोटेन्शियलचा झाला का नाही. हा म्हणजे या S1 च्या विथ रिस्पेक्ट हा होतो निगेटिव्ह पण ह्याच्यापेक्षा तो हायर पोटेन्शियल आहे. म्हणजे S2 च्या विथ रिस्पेक्ट हा काय होतो हायर पोटेन्शियल आपण पॉझिटिव्ह दाखवतो आणि लोअर पोटेन्शियलला निगेटिव्ह दाखवतो. मग S1 चा विचार केला तर S चा विचार केला सेंट्रल टॅपचा तर तो S1 पेक्षा कमी पोटेन्शियलला म्हणजे S1 पॉझिटिव्ह म्हटलं तर S झाला निगेटिव्ह आणि हा S2 पेक्षा हायर पोटेन्शियल असतो. मग S1 झाला निगेटिव्ह तर हा झाला काय पॉझिटिव्ह. दोन्ही कामं करतो. मग आता बघा आता मग S1 becomes positive, S2 becomes negative, so that central tap is at middle potential. So central tap is negative with respect to S1 and positive with respect to S2. आता बघा hence positive region of diode D1 gains positive potential and negative terminal directly
and negative region of diode D1 is gains आणि n region ला काय इनडायरेक्टली मिळालं निगेटिव्ह पोटेन्शियल निगेटिव्ह म्हणजे n ला निगेटिव्ह मिळालं D1 च्या P ला पॉझिटिव्ह मिळालं म्हणजे हा झाला फॉरवर्ड बायस सो D1 इज ऑन फॉरवर्ड बायस झाला म्हणजे D1 ऑन झाला आता इकडे बघा काय होतंय इकडे काय होतंय बघा P region of D2 gains negative potential directly and indirectly n region gains खालच्याला खालचं Positive. वरच्याला वरचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल म्हणजे डायोड D2 is reversely biased so it remains Off. ऑफ आता सध्या डायोड D1 झाला ऑन आणि डायोड D2 रिमेन्स ऑफ and this diode D1 conducts the current through the path बघा S1 to D1 इथं लिहितोय S1 to D1 to cascade point K to A through RL to S through RL to B to S इथं S to S1 बघा इकडे मी बोट फिरवतोय S1 मधून D1 मधून कॅस्केड पॉइंट मधून A ला RL मधून B ला B पासून इथं S ला परत S1 ला मग मला सांगा RL मधून करंट कुठल्या डायरेक्शन मध्ये गेला Positive. अरे डायरेक्शनला पॉइंटला नावं दिलेत की तिथं मगाशी लिहिलंय की रे मगाशी लिहिलंय म्हटल्यावर आता सांगायची गरज आहे का पॉइंट दिलेत म्हणून S1 D1 RL B इथं फक्त RL च सांगा मला फक्त RL मधून जाणारा करंट कुठून कुठे गेला मगाशी म्हणलेलं लक्षात नाही A to B. A to B बघा बाण दाखवतोय मी. प्रायमरीला P1 to P2 आणि RL मधून A to B आणि हा काय कंडक्टच करत नाही म्हणजे इकडं ऑफच हे एवढं ऑफ राहतं बघा ऑफ एवढंच वरच्यावर हे बघा करंट हे एवढं ऑफ राहतंय जाऊया पुढच्या पॅरेग्राफला अरे समजतंय का होय. हो. जाऊया का पुढच्या पॅरेग्राफला आता निगेटिव्ह हाफ चालू झाला आता हा संपला आता पहिल्या सायकलचा निगेटिव्ह हाफ चालू झाला हा निगेटिव्ह हाफ चालू झाला बर लागलीच आउटपुट बघा डायग्राम काढलाय तोपर्यंत पॉझिटिव्ह हाफ मध्ये आपल्याला करंट मिळालाय म्हणजे ह्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स मिळाला पण ते व्हेरिएबल आहे म्हणून हे पण व्हेरिएबल असतं म्हणजे 0 मॅक्झिमम 0 मिळालं आता बघा निगेटिव्ह हाफ चालू झाल्याबरोबर P1 काय झाला निगेटिव्ह आणि P2 काय झाला पॉझिटिव्ह म्हणजे करंट कुठून कुठे जाणार आहे आता P2 to P1. म्हणजे प्रायमरी मधला करंट हे झाला का डायरेक्शन बदलली का मगाशी असा होता आता असा आहे असा होता मगाशी आता असा आहे बघा हे असं बर ठीक आहे विथ रिस्पेक्ट टू देम S1 becomes निगेटिव्ह S2 becomes पॉझिटिव्ह and central tap is at middle potential म्हणजे S2 पेक्षा कमी आणि S1 पेक्षा जास्त म्हणजे with respect to S2 S becomes with respect to S2 Positive. S becomes and with respect to S1 S becomes पॉझिटिव्ह झालं बघा आता बघा P region of diode D1 gains negative potential directly but N region of D1 is gains positive potential so it becomes N ला positive आणि P ला negative so it becomes ऑफ
reversely biased. Reversely biased. It becomes reversely biased and remains off. शब्द लक्षात ठेवा रे. It becomes reversely biased so that it remains off. तो रिव्हर्सली बायस झाल्यामुळं ऑफ राहतो. समजलं का? हो. आता बघा, P region of diode D2 gains positive potential directly and indirectly. N region gains Negative potential. so that P ला पॉझिटिव्ह, N ला निगेटिव्ह, म्हणजेच डायोड D2 becomes Forward. and remains On. and it conducts current. दुसरा पाथ लिहितोय बघा, इथं दिसतंय का? This diode D1 remains off but D2 conducts current. कसा बघा? From S2 to D2 to cascade point K to A through RL to B to central tap to S2. बघा पाथ मी आता बोटान दाखवतो. S2 through D2 to cascade point to RL आपलं A to through RL to B to S to S2. मग RL मधून करंट कसा गेला रे? A to B. बरोबर, A to Bच गेला. पण इकडं मात्र कसा गेलाय? उलटा. मग अशा असा होता त्यावेळी पण RL मधून A to Bच, आणि आता इकडं असा गेलाय तरी RL मधून A to Bच, आणि मग दुसऱ्या हाफ मध्ये सुद्धा आउटपुट मिळालं. पण ते सुद्धा कसं असणार आहे रे? 0 मॅक्झिमम 0. तसं हे सुद्धा 0 मॅक्झिमम 0, पण एकाच डायरेक्शन मध्ये. डायरेक्शन तीच आहे. बदलले का? नाही. D1 कंडक्ट करू दे नाहीतर D2 कंडक्ट करू दे, RL मधून पोटेन्शियल, RL मधून जाणारा करंट एकाच डायरेक्शन मध्ये, म्हणजे याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल सुद्धा पॉझिटिव्ह. म्हणजे वरच दाखवायचंय, खाली दाखवायचं नाही आउटपुट. झालं की? ही सेकंडरी मधून करंट, आउटपुटला करंट एकाच दिशेने म्हणजे DC, म्हणजे व्होल्टेज पण DC, आणि इनपुटला मात्र दोन्ही डायरेक्शन मध्ये. म्हणजे काय? AC. हे AC, हे DC. झालं की? AC इनपुट दिलं आणि तुम्ही काय काढलं? DC आउटपुट. आणि दोन्ही हाफ मध्ये काढलं. बघा आता पुन्हा पॉझिटिव्ह चालू झाला, पुन्हा आणखी मिळणार आहे. पुन्हा निगेटिव्ह हाफ मध्ये पण त्याच डायरेक्शन मध्ये, पुन्हा पॉझिटिव्ह हाफ मध्ये त्याच डायरेक्शन, निगेटिव्ह हाफ मध्ये त्याच डायरेक्शन मध्ये. बघा आउटपुट, फुल वेव्ह रेक्टिफायरचं आउटपुट. AC इनपुटच्या सायकलच्या दोन्ही हाफ पार्ट मध्ये तुम्हाला एकाच डायरेक्शन मध्ये आउटपुट मिळालं, म्हणून ह्याला म्हणायचं कसला रेक्टिफायर? कसला रेक्टिफायर? फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायर. झालं बघा. आउटपुट मधला करंट एकाच दिशेने म्हणजे DC करंट, म्हणजेच व्होल्टेज सुद्धा RLच्या अक्रॉसचं DCच. ठीक आहे? दाखवली की आउटपुट मध्ये. हे बघा DCच आहे, एकाच डायरेक्शन मध्ये, फक्त पॉझिटिव्ह. आणि इनपुट पार्ट मध्ये मात्र दोन्ही डायरेक्शन मध्ये करंट जातोय, म्हणजे AC करंट, आणि मग त्याच्या अक्रॉसचा आउटपुट म्हणजे त्याच्या त्या दोन टर्मिनलच्या अक्रॉस असणारं पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा काय? ACच पोटेन्शियल तिथं, आणि इथं मात्र DC पोटेन्शियल, एकाच दिशेने. याला म्हणायचं फुल वेव्ह रेक्टिफायर. बाळांनो समजला का? हो. हा. आता मात्र दोन पाथ आहेत बरं का, लक्षात घ्या. दोन पॅरेग्राफचे दोन पाथ आहेत. मगाशी आपण दुसऱ्या पॅरेग्राफला करंट 0 म्हटलं होतं सेकंडरी मध्ये. आता मात्र दुसरा पण पाथ आहे, हे लक्षात ठेवा. असंच लिहायचं, असंच म्हणजे असं नाही सर्किटच्या शेजारी पॅरेग्राफ मध्ये लिहिताना पाथ लिहायचा कसा करंट जातो, आणि मग तिसऱ्या पॅरेग्राफ मध्ये लिहायचं current through primary is in both the direction, so it is AC current, so potential difference is also AC, but
through the load resistance current is in only one direction from A to B, that is a potential difference between them is also DC. In both the half of AC input cycle, so it is rectification. आणि पुन्हा म्हणायचं, in both the half of AC input cycle there is output, so it is full wave rectifier. So it is full wave rectifier. आता इथं बघा, आता रिपल फॅक्टर जरा कमी झाला का? मगाशी असा येऊन 0च होत होता, ते आता इथं पण मिळतोय, म्हणजे रिपल फॅक्टर थोडासा कमी झाला. फुल वेव्ह रेक्टिफायरला रिपल फॅक्टर थोडासा कमी असतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, फुल वेव्ह रेक्टिफायरची इफिशियन्सी जास्त असते. दोन्ही हाफ मध्ये आउटपुट आहे, हे लक्षात घ्या. दोन्ही हाफ मध्ये आउटपुट आहे, दोन्ही हाफ मध्ये आउटपुट आहे. समजला का रे? आता कंपन्या मात्र असे 2 डायोडचा फुल वेव्ह रेक्टिफायर वापरत नाहीत, 4 डायोडचा ब्रिज रेक्टिफायर वापरतात. कसल्या? ब्रिज रेक्टिफायर. पण तो सुद्धा, त्याचा आउटपुट सुद्धा असंच फुल वेव्ह रेक्टिफायर. पण हे सुद्धा प्युअर डीसी आहे का रे? नाही, एसी पार्ट आहे. 0 मॅक्झिमम 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 0, बराचसा एसी पार्ट आहे की नाही? म्हणजे रिपल्स आहेत, रिपल फॅक्टर आहे, पण एसी आपला हाफ वेव्ह पेक्षा कमी आणि इफिशियन्सी हाफ वेव्ह पेक्षा जास्त. समजला का फुल वेव्ह रेक्टिफायर? समजला का रे? हॅलो, हो सर. हा, आता ऍडव्हान्टेजेस बघा. फुल वेव्ह रेक्टिफायरचे 3 ऍडव्हान्टेजेस तुम्हाला मागच्या पानावर दिलेले आहेत. एक, एसी इनपुटच्या दोन्ही हाफ मध्ये, इन बोथ द हाफ ऑफ एसी इनपुट सायकल देयर इज आउटपुट, हा एक ऍडव्हान्टेज आहे. दुसरा, इफिशियन्सी इज हायर दॅन द हाफ वेव्ह रेक्टिफायर, ठीक आहे, सांगितलंच मी तुम्हाला. आणि तिसरा, रिपल इज लेस दॅन द हाफ वेव्ह रेक्टिफायर. रिपल लेस असतो, इफिशियन्सी जास्त असते, आणि दोन्ही हाफ मध्ये आउटपुट देतो. हे ऍडव्हान्टेजेस आहेत, हाफ वेव्ह पेक्षा फुल वेव्हचे ऍडव्हान्टेजेस. ओके, फुल वेव्ह रेक्टिफायर झालेला आहे. आता उद्या थोडस रिपल फॅक्टर आणि फिल्टर सर्किट आपल्याला बघायचं आहे. थांबूया? होय. गुड नाईट टू ऑल ऑफ यू. बाय. अरे डायग्राम 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 तुमचा त्या पेज नंबर 346 वर हा जो रेक्टिफायर डायग्राम दिलाय, पहिल्या ऍप मध्ये वेगळा आउटपुट, म्हणजे डायोड D1 चं वेगळं आउटपुट, ह्याचं वेगळं आउटपुट, असं करू नका. एकातच काढायचं, एकातच. यांनी वेगवेगळे दिले आणि पुन्हा एकत्र केले टोटल म्हणून. तसं काढायचं नाही. एक इनपुट आणि एक आउटपुट एवढंच काढायचं, बाकी काय काढत बसू नका. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सर्किट जरा बरोबर करा. आणि सर्किट मध्ये ट्रान्सफॉर्मर चुकलाय बघा. त्या सर्किट मध्ये ट्रान्सफॉर्मरला दोन्ही प्रायमरी आणि सेकंडरीला तेवढेच वेटोळे दाखवलेत का? होय. हा, इकडे जेवढे टर्न आहेत तेवढेच इकडे दाखवलेत. चुकीचं आहे ते. तो ट्रान्सफॉर्मर नसतो तसा, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. इकडं वेटोळे जास्त आणि इकडे थोडेसेच दाखवायचे. सर्किट डायग्राम काढायचा पटकन, पटकन सर्किट डायग्राम काढा.